दिनकर केळकर संग्रहालय कला संग्रह। हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ब्लॉग विथ संगीता। तर सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ। तर हा व्हिडिओ थोडासा जुना आहे आणि थोडासा मोठा आहे, तर मोठा असला तरी पण छान आहे। व्हिडिओ हा पूर्ण बघा। आणि जुना आहे कारण खूप मोठा व्हिडिओ असल्यामुळे टाकू की नको ह्या संभ्रमात मी होती। आपण तरी पण आता शेवटी विचार करून म्हटलं चला टाकून देऊया, जसं जे बघतील ते बघतील। तरी पण व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर हे आहे केळकर म्युझियम। तर हे केळकर म्युझियम पुण्यात आहे आणि इथं 19व्या 18व्या शतकातल्या जुन्या वस्तूंचा हा संग्रहालय आहे। तो राजा दिनकर केळकर या वस्तू संग्रहालयाचं नाव आहे। तर त्यांनी जुन्या वस्तू सर्वांना बघण्यासाठी म्हणून या गोष्टींचा संग्रह करून ठेवलेला आहे। तर छान आहे, पेशवेकालीन काही आहेत, पुरातन 18व्या आणि 19व्या शतकातल्या इथं सगळ्या वस्तू आहेत। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। दिलेला आहे सगळे जागोजाग माहिती फलक आहेत। कमलनंदा चर्च हे वरती पण जायला लागत असेल ना, भांडी दालन वरती, भांडी दालन वाली दमनक, दृष्ट दमनक, वाली दमनक कसला राक्षस आहे हा बघा, स्वस राक्षस हा। पहिली शिक्षा द्यायची ना असं, त्याच्यावर उभं राहायचं हे आणि खाली डोकं आहे, त्याच्यावर पहिली लोक शिक्षा द्यायची असं। शिवाजी महाराजांच्या काळात पेशव्यांच्या काळात पण असेल असं काय माहिती नाही। वजरी म्हणजे काय? देवघर अजून पण आहे का देवघर? असे गुजरात महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून आहे बघा पायात वजरी, चांदीचे दागिने, पैंजण, पायातले वेगळे प्रकार आहेत। ते घुंगराचे वगैरे अजून आहेत, कमरसुट्टा आहे, ते पायातले तोडे, अत्तरदानी आहे, हां अत्तराच्या जरी कशी चेंज 19व्या शतकात ती जरी होत्या पहिले। हां पेट्या, याला काय पेटारा ही पेटारा आहे ना, त्याच्यात जायचे बसून ते शिवाजी महाराज पेटारा सौंदर्य प्रसाद म्हणतो ते पंचपाळ आहेत ना, हो कुंकाचेच पाळ आहेत ना, आहे ना कुंकाचे पाळ येते। हां सगळं कुंकाचेच पाळ आहेत, जुने असे असायचे। हां हे असते अजून करंड आहे अजून पण, पाळे पण आहे। हे खूप मोठा व्हिडिओ आहे। हे काय तुळशी गंध पण आहे का? हे काय लाकडाचे आरसे, लाकडाचे आरसे, हे सगळे आरसे खूप छान आहे ना, सुंदर आहे, असं युनिक फिरवायचं ते। हे आरसे, अरे का कंगवाफणी हे नाही, ठीक आहे, हे कंगवाफणी ते काय नाही हे सोडवण्याच्या फण्या। हां हां होय का? हो बाई पहिल्या पण होते, पहिल्या पण होत्या या धातूच्या फण्या, केळकर आहे ना, केळकर वस्तू सांगायला आहे ना, केळकरांनी आमच्या केळकरांनी चला लाकडाचं दिसेल 200 रुपये।
हे मार्बल गावच्या मंदिरात वगैरे कुठे कुठे भरपूर सारं असतं. मार्बल आहे सगळं. त्यांनी संग्रह केलेला आहे. केळकर आहेत ना, त्यांनी हा संग्रह करून ठेवलेला आहे जुन्या वस्तूंचा. म्हणजे त्यांनी एक बघायला लोकांना भेटावे म्हणून. सुरुवातीचा असं गणपती, पेशवांचा गणपती असं असायचं. हे लाकडाचे दरवाजे होते, त्या चौकटी आहेत, ह्या मोठ्या मोठ्या चौकटी आहेत. पूर्वी असायचा शनिवार वाड्याला वगैरे ह्या अशाच चौकटी होत्या. हंडा 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 आमच्याकडे याला तपेलं म्हणायचं. तपेलं मोठे मोठे हंडे हंडे हे सगळे हंडे, घागरी आंघोळ करायला. गंगाळं, ते छोटं गंगाळं, ते मोठं गंगाळं. जेवणामध्ये विविध भोजन साहित्यांचा वापर मस्त होतं. ते छान होतं पूर्वीचं. गंगाळ्यांचे प्रकार हे आहेत. काही काही भांडी अजून आहेत, म्हणजे भेटतात हे सगळे भांडी. अलंकार विभूषित स्त्री आणि हे काय कळशी, कळशा, डब्बे, हे जातं. ठीक आहे, जातं इथं टाकलं की ह्याच्यात भरणार ते. धुपदाण्या आहे ना, सार वाढणी, तूप वाढणी, भात वाढणी, चमचा अडकावणी. कुठे कुठे भात वाढणी? पहिली हात पण होती, तेवढी लोक होती पण तशी. हो, ढाल झेपायची म्हणल्यावर ते का थोडं होतं का? हे भांड्यांचे प्रकार आहेत. जेवायला वाढायचं. ठीक आहे, लिंबू रस काढणी बघा. आत्ता आहे की ह्याचंच वर्जन नवीन नवीन केलेले आहेत आत्ता. वेगळे वेगळे रव्या. मग रवीचं हे रवी इथं असं बांधायचं, टाकाला लोणी काढायचं. आत्ता मी लहानपणी बघितलं की असं ह्याला बांधून ह्या रवेला दोरा बांधून घुसळायचं ताक, दही, त्याचं ताक तयार करायचं. हे गणपती, हां भांड्यांचा गणपती. हो, भांड्यांचा गणपती, वाट्या, किटल्या, ग्लास. आणि लाकडाचं काय काय वस्तू आहे का? शेव तयार करणारी शेव तयार करायच्या वस्तू. लाकडी शेवगे, सोऱ्या, शेवऱ्यांचे प्रकार, या फिरक्या, करंजीच्या वगैरे हे करायच्या, कडा मोडायचा. किती प्रकार आहे. बनाने वाला है वो ऐसे ऐसे हाथ से बनाते हैं. शेवयाचा पाट. हे काय आहे? डाबरू काय असतं? डाबरू पाणी तापवायचं काय नाही. बंब तर पाहिले स्वच्छताची काय भांडी का काय? रुखवताची भांडी. हां, विळ्यांचे प्रकार आहे. विळ्या आहेत, लाकूड, विळ्यांचे प्रकार. मोराचे, मासे. आणि मोराचीच आहे, सगळ्या मोराचीच आहेत. हो, सगळेच मोर आहेत. लांडवर मोर कसं बसलं दिसतं ते. हां, मास्यांचा आकार आणि मोराचा आकार. विळ्याचे छान आहे. खाऊन पुढं काढायचं. हां, मसाल्याची थाळी, मसाल्यांच्या थाळ्या, लाकडी, सगळं छान आहे. वस्तू खूप सुंदर आहे. ते काय आहे? कशाचं ते? प्लास्टिक नाही हो, हां प्लास्टिक आहे. लेदर. हां, लेदरच्या काय आहे पण त्या वस्तू काय? हां, तेल बुदल्यावर बाबू, तेल ठेवायला उंटाच्या कातड्याचं आहे ना, उंटाच्या कातड्याचं त्या बुदल्या तयार केल्या तेलाच्या. आणि शिंकाळी चूल. ते पहिली वरती भाकरी टोपल्या ठेवायचे आणि टोपलं वरती ठेवायचं. दुधाच्या तावल्या, मांजरांनी वगैरे खाऊ नये, कुणी हे करू नये म्हणून. मडके आहेत, चूल आहे. आणि हे मातीची भांडी आहेत. पेशवे काली. हां, बहुपयोगी वैलचूल. वैलचूल म्हणजे इथं चूल, पलीकडनं एक भांडं बसणार त्याच्यावर. सगळ्या वैलचुलीच आहेत 2-3. आणि हे जातं एक. आणि हे काय? ठीक आहे. असं कसं जातं? दंडकं. हां, असं बरोबर. ह्याच्यातनं दंडकं घालतं. हां, पोटपाट, दगडाचं पोट.
जात चटणी वाटणारी पाताळ वंटा खलबत्ता स्टोअर केले त्यांनी. किती वेळभर आहेत ना, त्यांनी हे सगळ्या जुन्या वस्तू आहेत ना त्यांनी स्टोअर करून ठेवल्या. तर त्यांना गोळा करायला किती वेळ लागला असेल, कुठनं गोळा केलं नाही काही एका ठिकाणी थोडीच मिळणार. ही बघा ही चूल, दगडी चूल ही असते अशी वैल चूल, ही वैल चूल असते. इथून जाळ घालायचा असतो. हा जाळ इकडनं जाणार, इथं एक पदार्थ तयार होतो बरोबर सोबत त्याच्या, इकडं पण एक पदार्थ तयार होतो. आणि हे उकळ मापटी, हां ही मापटी चिपटी ह्याची आहे लाकडाची, शेर चिपटं मापटं हे असलं वजन करायचे. अडसर पायली शेर मापटं चिपटं पळवं निळवं आणि चिळवं मस्त आहे ते एकदम जुने नक्षीदार कळशी. फोटो काढायचा तर कोणाला काढतो, कोणाला काढायचा आहे फोटो बघा. फोटो काढायचा पण पैसे घेतले ना, घेतलं तरी चालेल ना. ही मेना ना, मेना आहे ना, मेनाच की मग पालखी मेना ह्याच्यात राण्या महाराणी याच्यातून बाहेर पडायचं, त्याच्यातूनच पडायचं ना ते सगळ्या बाहेर. साईडनी लावायचं ते पडदे आणि चालली ते पुढे बसून. कशाचं आहे, लाकडाचं? कशाचं आहे, कशाचं आहे ती दगड आहे? हां मेनाच आहे तो. अंदाज काय आहे दुकाना चंद्रशेठ यांचा देव्हारा, हे लाकडी देव्हारे असतात सगळं वेगळं होतं. वस्तूंना हात लावू नका, हात लावू नका, पण सगळे हात लावून जातो. वूड सीडर पुणे सेक्शन ॲग्रिकल्चर. हे गुंड धान्य पेरण्याची साधनं आहे की, हे बघितले नाही धान्य पेरण्याची साधनं. ते हेच आहे ड्रेसिंग टेबल, तसंच आहे ना ते अजून पण असते. पपया वस्तूंना हात लावून येतात. असलं आपण भरपूर बघितलेलं आहे, म्हणजे मी तरी बघितले असं भरपूर सारं. हे काय तलवारी, ही बरचा असते असं बरचा असं तलवारी, पोलाद, गणपतीचं मुखर, पहिले असंच हत्यार असायचे. हत्यार इथं जात नाही जाणार नाही ढाली तिकडनं. चला केळकर म्युझियम आहे, ठीक आहे. शिवपार्वती गणेश दत्तात्रय हे देवांचं आहेत मूर्त्या, म्हणजे पूर्वी काळीपासून आता ह्या अशा मूर्त्या आलेल्या आहेत. असं आपण वापरतो तसं. लहान तोफा इथल्या, आणि ही भांडी छोटी छोटी भांडी, वाहतुकीचा खेळ, आणि लहान खेळणी, आणि वाहतुकीचाच खेळ अशी भांडी तिथं. मातीची आहेत छोटी छोटी. हो का, हे काय आहे आदिवासी कला. ह्या सगळ्या आदिवासी कला आहेत, जसं त्यांना जमेल तसं ते. ही कसली भांडी आहेत, तुळशी वृंदावन, ही पण पालखीच आहे. नगाडे आहेत ते, नगाडे पालख्या पेट्या नगाडे तुळशी वृंदावन आहेत. म्हणजे काय शालिग्राम, हे पूर्वीच्या ह्याच्यातलं संस्कृतच आहे ना. हे मोडी लिपी आहे का, संस्कृत आहे काय माहिती. ताडपत्रावरील चित्र, हे काय चिलखत. अच्छा चिलखत हे लोखंडाचं नाही आहे, जाळी आहे. हे पण चिलखत, हां पहिले लोखंडाचं असायचं ना. आहे हे लोखंडाचं. चिलखतांचे प्रकार आहेत हां, खवल्यांचं, माशांचे खवले असं केले. आणि हे बंदुका, हे देवघर,
एक कुठली तरी रमाची कुठली तरी मालिका लागायची ना रे, त्याच्यात होतं बघ हे सगळं असायचं, पेशव्यांच्या काळातलं लागायची ती मालिका. चिलखत. आता ह्याचे वजन किती असते, नाही सॉरी ह्या ढाली तर ह्या ढाली घेऊन लढाई करायची. म्हणजे ह्या किती जड असतील ढाली, पहिले मावळे जे आहेत त्या ढाली घेऊन लढाई करायची. देवघर आणि हे हत्यारं, हे काय हे वाघनखे आहेत ना, हे काय वाघनखे आहेत. बाकीचे तीक्ष्ण हत्यारे आहेत. तलवारी, ढाली, वाघनक्या, तीक्ष्ण हत्यारे यांचे भरपूर पहिले याचाच वापर असायचा. कारण आहे वस्त्रदालन. इकडं राहिलं घोडा, हां कशाच आहे, कपड्यांचं आहे. आर्ट, कला, कापड घोडा, हे सगळं पहिल्या बायका करायच्या. हे सगळं असलं विणकाम, भरतकाम त्याला म्हणते की. सगळे हे कापडांचे वेगवेगळे डिझाईन करून चर्मचित्र हे कातड्यांचं आहे, कापडांचं नाही. लेदर पपेट्स, कातड्यांची चित्रे. मंदिर तर प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं. हे अजून पण प्रत्येक देवळात वगैरे हे असलं दिसतं, असं उभं असतं ते, असं हवा पंखा मारतात ते, कारण त्या नात्याला नसतं असतं. हे वस्त्रदालन, हे पेशवाई साड्या मिळतात अजून, पण तेव्हाच्या ठेवल्या त्या पैठण्याच आहेत. पेशवाई पैठण. पहिल्यांचं असले वस्त्र नव्हते मला ते, शाही वस्त्र असते. शाही वस्त्र महालक्ष्मी, लहान मुलांचं आंघोळं टोपडं, झुगलं टोपडं, जरीच्या टोप्या असायच्या. पेशवाई. हे क्वार्टर आहे सगळं. पंखे पहिले पूर्वी लोक जेवायला बसले की बायका पंख्याने वारे घालायचे. ना बायका जेवायला बसले किती माणसं. त्या साड्या हां आता वरचा हवा लागते, आणि पंख्याची हवा लागते, वरची हवा लागते आता. हां ह्या पोपेट पंखे पोपेट्स आहेत हे सगळे. पोपेट्स गालीचे, पूर्वीचे गालीचे हे असे. आता त्यांचा प्रकार सगळा बदलून गेलेला आहे. ते आहेत कमलाबाई केळकर यांचे भरतकाम चित्र. अच्छा, यांनी केलेलं आहे हे भरतकामाचं. आणि हे सगळे गालिच्यांचे प्रकार आहेत जे आत्ता पण असतात. ते तोरणं, गालिचे अजून पण आहेत. हे पैठणीचा रिअल कलर. हां पैठणीचा रिअल कलर आहे. कसला कलर? मांगी नाही त्यात ना, वाईन कलर. हां मांगी पण वाईन पण. साड्यांच्या किनारी, जरीच्या साड्यांच्या किनारी. बटुवे सारे प्रकार आहे. मणिकामाच्या वस्तू, मणिकाम आहे सगळं मण्यांचं. विणलेलं असं विणायच्या पहिल्या बायका हे सगळं असं. आत्ता कोणी विणत नाही असं करतात कोणी. बनारसी शालू. आणि हे पिशव्या म्हणजे कापडांच्या, ह्या पण नक्षीदाराचं पिशव्या. बटवे हातात. त्याला कवड्या म्हणजे लक्ष्मीचं हे आहे प्रतीक आहे कवड्या म्हणजे. दीप दालन, दिव्यांचे प्रकार आहेत. हो हे पूजा साहित्यांचा पूजेत वापर. देव्हारा आणि हे देवच आहेत ना. हो देवांच्या मूर्त्या. नटेश्वर. टांगते दिवे, टांगणारे दिवे.
दुर्गा, ह्या गौरी, गौरींची सगळ्या गौरीचीच हे आहे. पहिल्या पेशवेकालीन गौराई आहेत, गौरींची मुखवटे. चौरा गौतम बुद्ध, श्री गणेश. हे इथं दिवे लावायचे असे, वरती हे टांगायचे आणि त्या फुकणीतून फुकायचे. हे दिवे उंच उंच दिवे असायचे. दिव्यांचंच सुंदर येते. पूजेतलं साहित्य. हे इतके छोटे छोटे वस्तू काय आहेत, काय माहिती. तांबे, पितळ, दक्षिणार्थच नाही तिकडं. त्या संध्याच्या फळ्या, किती प्रकार आहेत त्या संध्याच्या फळ्यांचे. अभिषेक पात्र, पंचपात्र, सुराई वगैरे आहे. सूर्य दिवा, हे दिवे अजून असतात, आहेत, बघायला मिळतात. हे विकत पितळी दिवे, हे ब्रासचे आहेत. ब्रासचे भरपूर किती दिव्यांचे प्रकार आहेत. सगळे दिव्यांचे प्रकार आहेत, सगळे. सगळे एवढं मोठं थोडी जातं. ओके, पण माहिती पण सांगायला लागतं. काय नको माणूस नाही, कसं नाही, असंच घ्यायचं होतं. ती म्हणते सांगत नाही ना, म्हणते मी नाही फिरत त्याच्यातच काढायचं व्हिडिओमध्ये. कसं मुघल दिवे, हे पदकांची माळ, पदकांची माळ आणि थोडा पण आहे. तिकडनं खाली उतरता येते. हे काय घुंगरू माळ, घुंगराच्या माळा अजून असतात की बैलांच्या वगैरे. हां, बैलांच्या सगळ्यात असतात. इकडं राहील ना काहीतरी बघायचं का नाही. हे हां हां थांबा. हो, ह्याचा ह्या पेट्या, ह्या पण असले डबे, पेट्या कशाच्या घ्या, पानाचे डबे. हे बघितले पितळेचे पानाचे डबे. सगळे प्रकार सगळे दिव्यांचे आहेत. सगळे इतके दिवे, दिव्यांचं झालं नाही. इतके दिवे असायचे. स्मॉल लॅब, अडकित्ते, अडकित्ते, अफू खेळण्याचे पात्र. पहिले लोक अफू घालायचे बाळांना तिकडे. आणि झोप टाटा ट्रस्ट, तसं पिकदानी व तबके. पिकदानी जे झुंकायचं असतं ते पिकदानी. हां, हे काय चुनाळी, चुनाळी. चुनाळी म्हणजे काय असतं? ती चुनाळी असतं, ती पानात चुना वापरायचा तो असत. हां, ते आहे, तेच आहे. पानात चुना वापरायचा ना, ते आहे. ते परत अडकित्ते, परदेशी अडकित्ते. हे काय, ते पण दिवे, सगळे दिवे आहेत. हे सगळे दिवे आहेत. आता हे नवीन दिवे आता लक्ष्मी दिवे म्हणून वापरतात. किती दिव्यांचे प्रकार आहेत. हे सगळे दिवे आहेत ना, नवीन नवीन आता पितळेच्या धातूमध्ये आलेले आहेत. जास्त लक्ष्मी दिवा पहिलाचाच आहे. आता नवीन आले सगळे सगळे दिव्यांचे प्रकार आहेत. सूर्य दिवा, ते काय म्हणतात त्याला, हुक्कावाले, हुक्का टाईपच आहे. कुल्प बघू, ती बघा कुलपांचे प्रकार. काही कुल्प होती पहिली बघा. हे असे कुलपांचे प्रकार.
लेखन साहित्य तो प्रकार आहे. लेखनांच्या प्रकारे टाकत असायचं मोराच्या पंखांवर पहिले लिहित होते. लिहिताना दौतीचा आणि गोरूचा उपयोग, पहिले ह्याचा उपयोग करायचे. बोरू काय हत्तीच्या आकाराच्या दौती, हे पण दौतीच आहे. दौती म्हणजे साईड ठेवायचं ते कधी ती पेशवे काढ होती मस्तानी. शिवाजी महाराजांचं वेगळं आहे, पेशव्यांचं वेगळं आहे. मस्तानी म्हणायचं गायन वादन. मस्तानीचं असायचं सगळं. हातात नाही ते हो, नाकातन हातातन पायातलं सगळंच आहे. हो, हे आहेत अजून सगळं. काय काय दागिने आहेत ते आता जुने कोल्हापूर ठेवले ती बोरमाळ. आता तरी येते नवीन हाय हो, ते दागिने सगळ्यांच्या आहेत. ती मस्तानी गायन वादन करायची ना, गायन वादन. सरदाराबाचा घे बघ ताऊस. हां बघा ना मस्त आहे. तंबोरे मोरांचे, विणा. हां नारायण विणा, मृदंग विणा. पहिले गायनवादन पण खूप असायचं. हे आतून पण आहे का तरी तंबोरे विणाच म्हणतात. उस्ताद सारंगी. मकरविणा सगळ्या हे विणाच आहेत. विणा विविध प्रकारच्या बिलाडी, आज बोर्नीस, बिलाडी, नाडबंद, सगळे गायनवादनाचे प्रकार आहेत. हे अजून पण असतात चित्र काय म्हणतात पेटी. हे जे आहेत अजून दीपकवाज, केशवराव मुळे यांचा खोल, हे पुस्तक, हे संबळ, झेब्राच्या कातड्याचे वाद्य, झेब्राच्या कातड्याचे घुमटपै, या सनया, बांसरी सनया. सात वाद्य. विचित्रवीणा, अरे विचित्रवीणा. सीता टाटाचं आहे वाटते. म्युझियम टाटाने हे केले काय सगळे. हां बस मी तर सगळीकडे मग काय लिहिलं टाटा ट्रस्ट सगळीकडे पाठी आर्टिकल. हळूहळू काढायचे फोटो इकडे. हां बेस मोठे आहे बाबा हे म्युझियम. हां इकडं पण एक खाली पाहिजे चित्र. आता हे कसा व्हिडिओ काय थोडा आहे का मी आता ॲजिटीच टाकणार आहे. बघून येतो नाही व्हिडिओ. ही चित्र आमचे चित्र. इथं खाली तर हे आहे. नाही हे काय खाली
काय हा असं असं किती कुठली आली तेव्हा ती पुण्यात म्हणजे पुण्यात होती म्हणजे ती तिकडे आहे ना ह्याला शनिवारवाड्याच्या तिथं कुठं तरी तिथंच होती नंतर ती शनिवारवाड्यात आली ती पण अगोदर कुठं होती ठेवली होती तिला कुठंतरी कुसले मस्त आहे हा काय का त्या मस्तीला बांधायला महाल होता ना कसा तिथं बांधला आहे मस्तानी महल कुठं मस्ती नसायची तर तिथं राहायची ती नंतर कुठं नसत होती तेव्हा त्याला तिला बांधून दिला होता त्या बाजीरावनी तो मस्तानी पेन बॉक्सेस पेनाचे बॉक्स पेन ठेवायचे पहिले खलिता वगैरे ठेवायचे असं पेन आता पेनासारखं ते खलिताच असेल सारीपाट हा 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 तिथं सारीपाट खेळायचे ना सारीपाट तर शंकर पार्वती खेळत होते प्रसाधन साहित्य ही कोणाची परत प्रसाधन साहित्य हस्तिदंती कला वस्तू हस्तिदंती कला वस्तू बघा हत्तीच्या दातांपासून बनवलेल्या ह्या काही वस्तू आहेत बघा बॅटरी संपली अरे तेव्हा बॅटरी संपली अक्षयाची 15 16 तसं